सुरुवातीला बातमी पावसासंदर्भातली आहे। पुणे घाट माथ्यावर पुढील 2 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। घाट माथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा आहे। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला। गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। पुणे शहर आणि परिसरात 31 जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे। शहरात अधूनमधून उघडीप ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरींचा अंदाज आहे। रविवारी शहरात सरासरी 3 ते 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। निखिल, सध्या काय परिस्थिती आहे पावसाची? सध्या वातावरण आहे ते पाऊस येण्याचं वातावरण तयार झालेलं पाहायला मिळते, परंतु आपण गेल्या काही काळामध्ये पाहिलं, अगदी जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसानं जी आहे ती हजेरी जोरदार लावलेली पाहायला मिळाली। मोठा पाऊस झाला आणि यामुळे धरण साखळीमध्ये देखील चांगलं पाणी झालं। परंतु त्यानंतर आपण बघितलं की काही काळ जे आहे ते पावसानं सुट्टी घेतलेली पाहायला मिळाली। गेल्या काही दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये मागचं जर बघितलं तर पावसानं संततधार पाऊस जो आहे तो पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर कोसळताना पाहायला मिळाला। परंतु आता जे आहे ते हवामान विभागाकडून पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पुण्याच्या आणि नाशिकच्या घाटमाथ्यांवरती पुन्हा एकदा पाऊस जोरदार होण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागानं वर्तवलेली आहे। याचं कारण असं की बंगालच्या उपसागरामध्ये जे काही कमी दाबाचा प्रभाव जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्यानंतरनं किनारपट्टीवरचं जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे याचा प्रभाव म्हणून सध्या जे आहे ते घाटमाथ्यावरती जे आहे ते पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। इतर महाराष्ट्रामधील ठिकाणांवरती सुद्धा गेल्या काही काळामध्ये आपण पाहिलं की पावसाची प्रतीक्षा होती। थोडा संततधार स्वरूपाचा पाऊस झाला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा वातावरण पाऊस येण्याचं निर्माण झालेलं आहे। त्यामुळं हवामान विभागाकडून पुन्हा एकदा जे आहे ते वेगवेगळे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत। परंतु पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यासाठी सध्या तरी ऑरेंज अलर्ट जो आहे तो 31 जुलैपर्यंत देण्यात आलेला आहे। नागरिकांना या ठिकाणावरून बाहेर जात असताना खरं तर पुण्यामधून मोठ्या संख्येने आसपास नाशिक असेल, पुणे असेल किंवा परिसरामध्ये असलेल्या गडकिल्ले असतील किंवा पर्यटनाचे वेगवेगळे ठिकाण आहेत, त्या ठिकाणी जात असताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आणि जे काही वातावरण आहे याचा प्रभाव बघूनच आपण बाहेर पडावं असं देखील आवाहन प्रशासनाने केलेलं पाहायला मिळते। प्रणिता जी, निखिल खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमी